ते आपण सर्व मिळून आज एक निश्चय करू की आपल्याला जी माहिती मिळाली आहे ही आपण आपल्या घरापर्यंत, मोहल्ल्यापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू. डॉक्टर चव्हाण मॅडमने हा निर्मित केलेला आहे आयुष निमित्त का आपण ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक आणि युनानी ह्या तीन पॅथी आपण ऐकलेल्या आहेत आणि सदैव ऐकत असतो आणि त्याचा उपचारसुद्धा घेत असतो. आणि कोणत्या पॅथीमध्ये काय कसा फायदा होतो हे सुद्धा तुम्हाला आज इथं योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळाले आणि खरोखरच तुम्ही तो पूर्णपणे त्याचा फायदा करून घ्याल जीवनामध्ये. त्याचप्रमाणे माझ्याकडे जो आलेला विषय आहे आणि सध्या माझ्यात जी विषय सुरू आहे का आपण 24 मार्चचा एक बॅनर इथे आलेला आहे जागतिक क्षयरोग दिन. आता काही लोकांना कसं आहे की क्षयरोग म्हटल्यानंतर मराठी काहीतरी कळते, काही लोकांना क्षयरोग नाही कळत. आपण ग्रामीणमध्ये कसं आहे का काही गोष्टी इंग्रजी लवकर कळतात, मराठीत लवकर कळत नाही. तुम्हाला TB म्हटलं तर सर्वांना कळते ना, हां सर्वांच्या माना हरल्या. आणि सुरुवातीला क्षयरोग म्हटलं तर कळलं काय कोणाला नाही, कारण काही गोष्टी समजतात ना आपल्याला, बरं की नाही. जसं आता हा मोबाईल आहे, मोबाईल सर्वांना म्हटलं तर कळन, याच्यात याचं नाव जे मराठी नाव सांगितलं तर कोणालाच कळणार नाही. असंच एक प्रकार आहे, बरोबर आहे. घरात ह्या गोष्टी म्हणून आपल्याला सांगतो की क्षयरोग हा असाच रोग आहे की ज्याच्यामुळं आपल्याला त्याची जनजागृती होणे महत्त्वाचं आहे. कारण की काही रोग असे आहेत जसं आता मॅडमने तुम्हाला HP बद्दल असं व्हॉट्सअपवर वेगवेगळे मेसेज येतात ज्याच्यामुळे आपण ऐकून भांबरून जातो, घाबरतो, त्या गोष्टी करायला मागं पुढे विचार करतो किंवा एकमेकाशी डिस्कस करतो. असंच TB हा जो आजार आहे, क्षयरोग जो आजार आहे, हा आजार कोणाला झाल्यास किंवा असल्यास याबद्दल आपल्याला घाबरायचं नाही आहे. आता तुम्ही म्हणाल का गावात एवढे लोक आहेत, ही माहिती आम्हाला का देत आहे? ही माहिती देण्यामागचा उद्देश आपला हाच आहे का तुम्हाला दिलेली माहिती, योग्य माहिती ही दुसऱ्यापर्यंत पोहोचवाल. बरोबर आहे की नाही. लोक विचारतात माझ्याकडे पैसा नाही आहे, मी पुण्य कसं कमवा? पुण्य कमवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, आहे की नाही. कोणी अन्नदान करतो, कोणी शाल श्रीफळ देतो, कोणी ब्लँकेट वाटप करतो, कोणी कपडे वाटप करतो, कोणी पैसे वाटप करतो. मला सांगा जीवनात सर्वात महत्त्वाचं दान ते आहे की तुम्हाला दिलेली माहिती कोणाच्या जीवनाशी, कोणाचं जीव वाचवत असेल, कोणाचं आरोग्य वाचवत असेल, हा सर्वात मोठा पुण्य आहे माझ्या नजरेमध्ये. बरोबर आहे. त्या घरातला एखाद्या व्यक्ती किंवा महिला किंवा पुरुष असेल, त्याला क्षयरोग झालेला असेल आणि त्याच्यात त्याचा कधी मृत्यू झालेला असेल आणि त्याला तुम्ही तर वाचवत असाल, त्याच्यापेक्षा पुण्य आहे का कोणतं जगात? नाही आहे ना. आणि हे सर्व आपण बसलेली व्यक्ती करू शकतो. म्हणजे याच्यात काय शॉर्ट बट स्वीट म्हणजे काय, थोडक्यात सांगू काय, जसं तुम्हाला एखादी काही माहीत आहे ही भाजी कशी करायची, तुम्ही आजकाल मोबाईलवर पाहता ते फटफट सांगून देते की नाही. अशीच एक आपली भाजी म्हणजे क्षयरोग कसं करायचं याबद्दल सांगतो. मॅडमने पहिलेच सांगितलं का 10S आहे. 10S म्हणजे काय, 10S म्हणजे सिम्पटम्स म्हणजे लक्षणं. म्हणजे प्रत्येक महिलाला, आजीबाईला, आजोबांना, पुरुषांना, महिलांना माहीत पाहिजे की बाहेर 10 लक्षणं काय आहेत. मग क्षयरोग कसं ओळखायचं? तुम्ही म्हणा आम्ही तर डॉक्टर नाही, मी काय आशाला कळते. पण तुम्ही आजच्या दिवशी शिकून घ्या. काय फायदा होईल? तुम्ही शिकलेलं मार्गदर्शन लोकांना सांगाल, ते कोणाजवळ येतील? आमच्या आशाबाईकडे येतील. त्यांना ते मॅडमकडे जातील. आशा मॅडम कोणत्या आहेत त्यांना ते सांगते. मी याची लक्षणं काय आहेत? ज्याला 2 आठवड्यांचा खोकला असेल, काय असेल, ज्यांना 2 आठवड्यांचा खोकला असेल त्याला काय संशयित समजायचं आपण? TBचं संशयित आहे. आता त्याच्यात दुसरं महत्त्वाचं, ज्याला हायपरटेन्शन आहे, ज्याला BP आहे, शुगर आहे, किडनीची बिमारी आहे, कॅन्सरची बिमारी आहे, दुर्धर आजार आहेत, त्याच्यानंतर पॅरालिसिस आहे, किडनीचा आजार आहे, यांना कधी 1 किंवा 2 दिवसातही खोकला असेल. पहा दोघांमध्ये फरक आहे. सर्वसामान्यासाठी किती सांगितलं मी? 2 आठवडे. आणि ज्यांना हे रोग आहेत त्यांना किती दिवस? 1 किंवा 2 दिवसाचाही खोकला असेल तरी तो कोण आहे? संशयित आहे. बरोबर आहे. दुसरं लक्षण काय आहे? ज्याची भूक मंदावणे. काय मंदावणे? भूक न लागणे, भूक कमी लागणं. आपण एकमेकाला बोलतो की नाही, आजकाल मला जेवणच धकत नाही, अर्धी पोळीच्या वर जातच नाही, कोणी म्हणते 1 पोळीच्या वर जात नाही. लोक कंप्लेंट करतात की नाही. हे पण लक्षणं कशाचं असू शकते? क्षयरोगाचं असू शकते. तिसरं लक्षण काय? वजनात घट होणे, एक लाक्षणिक होणे किंवा किंचितशी होणे. बरोबर की नाही. काही लोकांचं वजन घटत राहते आणि काही लोकांचं म्हणजे जे बालकं आहेत 18 वर्षाच्या आतमध्ये त्यांचं मागील 3 महिन्यापासून वजन न वाढलेलं असेल, मागील 3 महिन्यात वजन नाही वाढलेलं आहे त्या बालकांचं, समजून जायचं क्षयरोगाचं लक्षण असू शकते. बरोबर आहे. चौथं लक्षण काय आहे त्याच्यामध्ये? पुढचं लक्षण असं आहे, काम करताना, शेताचं काम म्हणा, घराचं काम करणं, हे करताना धाप लागणे, श्वास भरून येणे. येतात ना कधी कधी, अंगण झाडत असतील, श्वास भरून येते. मग आजकाल काय झालं तर आपण एकामेकाला सांगतो होऊ शकते कमजोरीमुळे होत असेल, एकामेकाला आपण सांगून देतो ना. असं दुर्लक्ष न करता हे लक्षण कशाचं असू शकते? TBचं असू शकतं. पुढचं लक्षण काय? पुढचं लक्षण आहे जे मुलं आहेत, बालकं आहेत, ज्यांना शाळेमध्ये खेळताना, ग्राउंडमध्ये खेळताना कोणती खेळ, बाकी मुलं खेळत असतात, काही मुलं लवकर खेळतात, दमून जातात, थकून जातात, कुठेतरी बसून जातात. हे पण लक्षण कशाचं आहे? क्षयरोगाचं आहे, TBचं आहे. त्याच्यानंतरचं लक्षण काय? त्याच्यानंतरचं लक्षण हे आहे की त्यांच्या थुंकीमध्ये केव्हा तरी हलकंसं थोडंसं का होईना रक्त पडणे.
बरोबर आहे. सकाळी किंवा केव्हा जेव्हा काही लोकांना सवय असते, जेव्हा तोंड धुतात, ब्रश करतात, तेव्हा खेकरून थुकतात नाही, बेडका टाकतात की नाही, अशा वेळेस त्याच्यात किंचितसंही रक्त पडलं असेल तरी हे लक्षण कशाचं समजायचं? क्षयरोगाचं, टीबीचं समजायचं. त्याच्यानंतरचं लक्षण काय आहे? की अंगावर कुठंतरी गाठी आली असेल. काय आले असेल? अंगावर गाठी. आता ह्या गाठी विशेष कुठं येतात? कानाच्या खाली येतात, काखेत येतात किंवा जांघेत येतात. अशा गाठी येतात ज्यांचा त्रास होत नाही. बरोबर आहे. ज्यांचा त्रास होत नाही अशा गाठी मुलांच्या अंगावर, पुरुषांच्या अंगावर, महिलांच्या अंगावर होत असेल, दुखत नसेल, त्या गाठी कशाचं असू शकतात? त्याचं निदान केलं तर टीबीच्या गाठी असू शकतात. त्याच्यानंतरचं लक्षण काय? ज्यांना वारंवार ताप येत असेल, मागील 8 दिवसापासून 15 दिवसापासून वारंवार काय येत असेल? ताप येत असेल, हे सुद्धा लक्षण कशाचं आहे? हे पण लक्षण टीबीचं आहे. त्याच्यानंतर छातीत दुखत असेल ज्या लोकांचं, त्यांचं हे पण लक्षण कशाचं आहे? हे पण लक्षण हे क्षयरोगाचं आहे. मग याच्यासाठी घाबरायचं आहे का आपल्याला? हे लक्षणं कोणालाही असेल तर त्याला सरळ सल्ला द्यायचा की त्यांनी शासकीय दवाखान्यामध्ये किंवा या आयुष दवाखान्यामध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला राहणारे आमच्या आशाबाई यांना भेटून त्याचं काय करायचं आहे? आपल्याला निदान करायचं. आता निदान करायसाठी काय आहे हो? काही खर्च लागतो का याच्यामध्ये? काहीच खर्च नाही आहे. 2च तपासणी आहे. एक तपासणी आहे सकाळचा, आपल्याला बेडका तपासायचा आहे. काय तपासायचं आहे? बेडका तपासायचा आहे ना. त्याचं काही मोल आहे काय? बेडका काही विकत घ्यावं लागते काय? तरी आमच्या आशाबाई तुम्हाला डब्या देतात आणि तुम्ही काय करता? ते डब्या भरून देतात काय? नाही, तुम्ही त्या डब्यामध्ये कोणी सोप सुपारी भरला आहे, कोणी रांगोळ्या भरलेल्या आहे, भरतात ना, असंच करतात ना. मग यासाठी मला सांगा, ती आमची आशाबाई ज्या गोष्टीसाठी घरात कोणी सांगितलं कोणी करणार काय? घरातलीच एकामेकाला तुम्ही सांगा, हा माझा बेडका उचल तिकडे घेऊन जा, झट म्हणे मी घेऊन जाईन काय? असंच म्हणणार ना. पण आमच्या आशाबाई तुमच्याकडे येतात प्रेमानं, तुम्हाला माहिती देतात आणि त्याच्यात कुठं घेऊन जातात? जिथं तो बेडका तपासला जातो. आता आपल्याकडे 2 तपासण्या होतात. एक होतात मायक्रोस्कोपी, एक ट्रूनॅट. आता देवाच्या कृपेने आपल्याकडे खूप चांगली परिस्थिती आहे. त्या तालुका स्तरावर आता आपल्याकडे 2 ट्रूनॅटच्या मशीन आहे. एक ट्रूनॅट म्हणजे एक जी मशीनवर तुमचा बेडका तपासायला कधी लावलं तर एका तपासण्याची 650 रुपये खर्च आहे शासनाला पूर्ण. एक बेडका तपासाचा खर्च किती आहे? 650 रुपये. आणि तो तपासल्यानंतर काय होईल? निदान होईल. दुसरं निदान करण्यासाठी काय त्याचं? दुसरं निदान करण्यासाठी आहे छातीचा एक्सरे काढायचा. काय करायचा आहे? छातीचा फोटो. आणि हा कुठं निघतो? आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये चांदूर बाजारला, ते मोफत निघते. बरोबर आहे. ह्या 2 तपासण्या कधी गेल्या, त्याच्यामध्ये काही असलं तर काय होणार? बिमारी दिसून पडेल, नसल तर निगेटिव्ह होईल. बरोबर आहे. पण त्याच्यानंतरही काही लोकांना असे असतात तर लक्षणं असतात, आपण सॅम्पल घेतो, एक्सरे काढतो आणि त्याच्यानंतर काय तर रिपोर्ट निगेटिव्ह येते, आपण बिंदास होऊन जातात रुग्ण. पण त्याच्याकडे कधी बॅसिला कमी असेल, सुरुवात असेल बिमारीची, तर लवकर बिमारी पकडल्या जाईल काय? लक्षणं कधी कंटिन्यू असेल, लक्षणं तसेच असतील, पुन्हा त्याला 15 दिवसानंतर लक्षणं तसेच, 1 महिन्यानंतर असेल, त्यांनी पुन्हा काय करायचं? पुन्हा छातीचा एक्सरे करायचा, पुन्हा थुंकी नमुना तपासून घ्यायचा. याच्यानंतर काय? कधी निदान झाल्यावर ही बिमारी निघाली, त्याचा उपचार कुठं आहे? शासकीय रुग्णालयामध्ये. तुमच्या इथं रुग्णालय कोणता आहे? तुमचा दवाखाना तुमच्या गावाचा प्राथमिक आरोग्य केंद्र आशेगाव. इथून मोफत औषध मिळते. किती महिन्याची? 6 महिन्याची मोफत औषध मिळते आणि ती आशाबाई मार्फत तुमच्या घरपोच घरापर्यंत येऊन पोहोचून देते. झालं. याच्यामुळं तुम्हाला यासाठी कोणतंच तळमळ करावं लागत नाही, कोणतंच घाबरावं लागत नाही. बरोबर आहे. त्याच्यात अजून शासन काय देतो? त्याच्यानंतर ह्या बिमारीत जे उद्भवलेले रुग्ण आहेत त्यांना शासन निश्चय पोषण आहार योजना देतो. त्याच्यानंतर अजून शासन काय देतो? त्याच्यानंतर शासन त्यांना जे रुग्ण असतील त्यांचे आरोग्य मित्र जे आमचे आहेत त्यांच्याबाबत त्यांना फूड बास्केटसुद्धा आम्ही काय करतो? वाटप करतो. ह्या सर्व गोष्टीसाठी राबवण्यासाठी जसे आमचे कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर्स वर्ग जे आहेत हे तत्पर असतात, वारंवार हे प्रयत्न करत असतात. तुमचं सहकार्य असल्याशिवाय हे काम होणार काय? नाही. मला सांगा, स्टेजवर नवरदेव नवरी उपस्थित आहे, इकडे मंडळीच नसली तर त्या लग्न सोहळ्याला कार्यक्रमाला मजा येईल काय? नाही. असंच हा रोगाला आपल्याला आपल्या देशामधून टीबी मुक्त ग्रामपंचायत, टीबी मुक्त प्राथमिक आरोग्य केंद्र, टीबी मुक्त हा तालुका, टीबी मुक्त हा जिल्हा आणि हा देश पूर्ण काय करायचा? आपल्याला टीबी मुक्त करायचा आहे. त्यासाठी आपण सर्व मिळून आज एक निश्चय करू का आपल्याला जी माहिती मिळाली आहे ही आपण आपल्या घरापर्यंत, मोहल्ल्यापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू आणि जे लपलेले आहे, ज्यांना माहीत नाही आहे, असे रुग्ण शोधू आणि त्यांना लवकर उपचारावर आणू आणि लवकरात लवकर बरं करू, ज्याच्यामुळं क्षयरोग हा पसरणार नाही, जास्त लोक इन्फेक्टेड होणार नाही आणि लवकरात लवकर आपण बरे होऊ. धन्यवाद. आयोजकांनी मला बोलावलं, 2 मिनिटं बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त होतो. जय हिंद, जय भारत.